मित्रांनो, टप्प्याटप्प्याने का होईना परंतु पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। परंतु पीक विमा वाटप होत असताना मित्रांनो अतिशय लाजिरवाणी गोष्ट समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना एक समज काढल्यासारखा पीक विमा वाटप केला जात आहे। आता यवतमाळ जिल्हा झालं, त्यानंतर लातूर जिल्हा झालं। आता ज्या जिल्ह्याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास कांदा पीक, मका पीक, त्यानंतर सोयाबीन आणि कापूस पिकासाठी पीक विमा तर वाटप झालेला आहे। परंतु पीक विमा अतिशय तुटपुंजी रकमेचा पीक विमा वाटप झालेला आहे। मित्रांनो 78 महसूल मंडळात हा पीक विमा वाटप झालेला आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपल्या चॅनलवर पीक विम्यासंदर्भात बरेच व्हिडिओ अपलोड होत आहेत। काही शेतकऱ्यांना आता व्हिडिओ बघायला थोडासा प्रॉब्लेम सुद्धा येत आहे, त्यांना आता कंटाळवाणं वाटत आहे की बाबा पीक विम्याचे सारखे टॉपिक टाकू नका वगैरे असे कमेंट येत आहेत। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या शेतकऱ्यांनीच बघा, ज्या शेतकऱ्यांना गरज नाही पीक विम्यासंदर्भात त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओला इथेच स्टॉप करू शकता। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच दिवसापासून शेतकरी, वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी हे पीक विम्याच्या वाटपाची प्रतीक्षा करत होते। परंतु मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना कालपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 78 महसूल मंडळात हा 25% अग्रिमच्या जरी अधिसूचना नसल्या तरी वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे। परंतु मित्रांनो, हा पीक विमा वाटप होत असताना अतिशय एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना जस्ट 2000 4000 या प्रकारच्या रकमा वितरित केल्या जाते आणि शेतकऱ्यांनी ज्या पिकांसाठी पीक विमा काढला होता त्यातील एखाद्या किंवा 2 पिकासाठी हा पीक विमा रकमा त्यांच्या खात्यावर वितरित होत आहेत। इतर जे पिकांसाठी पीक विमा काढला होता त्या पिकांना अद्यापही त्या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही। जिल्ह्यातील बघायचं झालं तर जिल्हा मोठा असल्यामुळे 78 महसूल मंडळ आहेत आणि तालुके सुद्धा, आता आपण जस्ट महसूल मंडळानुसार जर माहिती घ्यायची झाली तर खूप व्हिडिओ मोठा होऊ शकतो मित्रांनो। तरी सुद्धा तुम्ही देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील पीक विमा वाटप झाला असेल किंवा नसेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। जर वाटप झाला असेल तर तुमचा तालुका कोणता किंवा महसूल मंडळ कोणतं हे सुद्धा कमेंटमध्ये करून सांगायचं आहे आणि तुम्हाला हेक्टरी किती रुपये किंवा एकरी किती रुपये पीक विमा मिळाला ते सुद्धा कमेंट करायचे आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। आणि इतर जिल्ह्यातून देखील तुम्ही असाल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा पीक विमा मिळाला किंवा नाही। आणि प्रत्येक कमेंटचा जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच आहे मित्रांनो। मी कमेंट जास्त येत असल्यामुळे रिप्लाय देणं थोडं पॉसिबल होत नाही, वेळ भेटला तसा रिप्लाय देत जाईल। त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे हा पीक विमा वाटप होत असतो। तर याच्यामध्ये काही ठिकाणी सोयाबीन पिकासाठी, म्हणजे एकंदरीत बघायचं झालं आपण असं नाही म्हणणार की प्रत्येकाला शेतकऱ्याला किंवा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळातील शेतकऱ्याला सेम पीक विमा मिळणार किंवा मिळाला असं नाही आपण म्हणणार आहे। कारण की काही शेतकऱ्यांना, आपण कालच्याच एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की काही शेतकऱ्यांना एकाच गटातील शेतकरी असून काही शेतकऱ्यांना जास्त रकमा मिळाल्या, काही शेतकऱ्यांना कमी रकमा मिळाल्या लातूर जिल्ह्यातील। तर त्याचप्रमाणे इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असं होणार आहे आणि होऊ शकतं किंवा झालेलं आहे। तर याच्यामध्ये सोयाबीन पिकासाठी काही ठिकाणी काय झालेलं आहे, 7945 रुपये हा पीक विमा मिळालेला आहे सोयाबीन पिकासाठी काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील किंवा काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना। तर काही शेतकऱ्यांना मका पिकासाठी जवळपास 5425 रुपये मिळालेले आहेत। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, खरं तर सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा काही शेतकऱ्यांना वाटप देखील झालेला आहे। काही शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन पिकासाठी 5 ते 6 हजार रुपये हेक्टरी मिळालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी सुद्धा अतिशय तुटपुंज्या रकमा मिळालेल्या आहेत। काही शेतकऱ्यांनी मका पिकासाठी सुद्धा पीक विमा काढलेला होता, तर त्या शेतकऱ्यांना 4000 5000 याप्रमाणे पीक विमा वाटप झालेला आहे सोयगाव तालुक्यातील। त्यानंतर मित्रांनो, कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मका पिकासाठी 4000, खरं तर इथे कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मका पिकासाठी 5500 6000 रुपये हेक्टरी मिळायला पाहिजे होते आणि काही शेतकऱ्यांना मिळाले सुद्धा। काही शेतकऱ्यांना 5500 रुपये मिळाले मका पिकासाठी, काही शेतकऱ्यांना 6000 मिळाले, काही शेतकऱ्यांना 5000 मिळाले आणि काही शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट होत्या त्या शेतकऱ्यांना 1-2 कमेंट होत्या त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 4 ते 4500 रुपये या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये जवळपास 7000 हे सोयाबीन पिकासाठी वाटप झालेले आहेत आणि काही आता
काही शेतकरी म्हणू शकतात की बुवा आम्हाला तर रकमा मिळाल्या नाही, फेक व्हिडिओ वगैरे. मित्रांनो, मी आता सांगितलं की एकाच गटातील शेतकरी असू शकतात, त्या शेतकऱ्यांना रकमा मिळालेले सुद्धा असू शकतात, तुमच्या शेजाऱ्याला सुद्धा मिळालेले असू शकतात, तुम्हाला मिळालेल्या नसू शकतात. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीन पिकासाठी 7,000 हेक्टरी, काही शेतकऱ्यांना जवळपास 8,000, काही शेतकऱ्यांना 8,700 रुपये अशा प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांविषयी माहिती घ्या झाली. पैठण तालुक्यातील जवळपास पैठण तालुक्यातील जे पिकं आहेत सोयाबीन, कापूस, कांदा, मका, तर काही ठिकाणी म्हणजे काही शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, तर काही शेतकऱ्यांना मका, कांदा पिकासाठी काही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा पिकाचं बरेच शेतकरी उत्पन्न घेतात, उत्पादन घेतात, पीक विमा काढतात. तर त्या पद्धतीनं जवळपास काही शेतकऱ्यांना 8,500 रुपये हे सोयाबीन पिकासाठी, काही शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी 4,870 रुपये, काही शेतकऱ्यांना 4,800 रुपये, तर काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी जवळपास 7,556 अशा प्रकारच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये 78 महसूल मंडळ आहेत. 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कमी जास्त रकमा वितरित होत आहेत. वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना रकमा वितरित सुद्धा झाल्या नसतील किंवा त्यांचं जे स्टेटस कॅल्क्युलेटेड वगैरे आहे ते अवेटेड दाखवत असेल किंवा नॉट कॅल्क्युलेटेड दाखवत असेल, असं काहीतरी एरर दाखवत असतील त्यांनी जेव्हा स्टेटस काढलं तेव्हा. तर तुमचं जर स्टेटस काढल्याच्या नंतर तुम्हाला कॅल्क्युलेट झालेलं नसेल किंवा सम इन्शुअर्ड वगैरे काही दाखवत नसेल, तर तुम्हाला सरळ आपल्या कृषी रक्षक हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे आणि तिथे तुमची कंप्लेंट दाखवायची आहे की बुवा आम्हाला पीक विमा आमच्या शेजाऱ्याला झाला किंवा आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला, परंतु आम्हाला नॉट कॅल्क्युलेटेड दाखवत आहे, कॅल्क्युलेटेड अवेटेड दाखवत आहे वगैरे, असे जे प्रॉब्लेम दिसत आहे तुम्हाला, ते प्रॉब्लेम सरळ तुम्हाला त्या कृषी सहाय्यक पोर्टलवर किंवा कृषी सहाय्यक हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्हाला तिथे तुमची कंप्लेंट सांगायची आहे. त्यानंतर मित्रांनो, फुलंब्री तालुक्यात सुद्धा हेच झालेलं आहे. फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना, आता प्रत्येक शेतकऱ्याला वितरित झाले नाही मित्रांनो, काही शेतकऱ्यांना फुलंब्री तालुक्यातील काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे, वाटप झालेला आहे. तर इथे सुद्धा हेच झालेलं आहे मित्रांनो, 4,000, 5,000 हेक्टरी. खरं तर काही शेतकऱ्यांना मिळाल्या सुद्धा असतील रकमा. जर हेक्टरी अनएक्सपेक्टेड रकमा, अनपेक्षित रकमा तुमच्या खात्यावर वितरित झालेल्या असतील, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला वाटलं नव्हतं तुम्हाला एवढा पीक विमा मिळेल आणि एवढा पीक विमा मिळालेला आहे. जर मिळाला असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आपण सोयगाव तालुक्याविषयी माहिती घेतली होती स्टार्टिंगलाच. तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी 4,700 रुपयाच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत. काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जस्ट कापूस पिकासाठी एकरी जवळपास 2,000, त्यानंतर काही शेतकऱ्यांना 1,500 रुपये या रकमा एकरी म्हणतोय, हेक्टरी नाही, अशा रकमा वितरित झालेल्या आहेत. काही शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी 7,000 ते 8,000 रुपये रकमा वितरित झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील छत्रपती संभाजीनगरमधून असाल तर तुम्हाला रकमा वितरित झाल्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मित्रांनो, आजपासून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. तर त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, छोटीशी माहिती होती, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.